उद्धव ठाकरे हे आजपासून 2 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि आज ते बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये ते 7 सभा देखील घेणार आहेत। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत। ठाकरे आज शेगावमधील गजानन महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेणार आहेत। आज ते हिंगोलीचा दौरा करणार होते, मात्र त्यांचा हिंगोलीचा दौरा मात्र रद्द करण्यात आलाय। मात्र आज उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत आणि तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तर ठाकरेंच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची काय प्रतिक्रिया आहे ही जाणून घेतली आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। सर, आज उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्याचा दौरा पुन्हा एकदा सुरू होतो आहे। आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ते प्रामुख्याने येत आहेत। 3 महत्त्वाच्या सभा देखील तिथे होणार आहे। कशा प्रकारचं नियोजन आहे? नियोजन आहे, चिखली मतदारसंघ आहे, नंतर बुलढाणा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून जळगाव जामोद मतदारसंघ आहे, सिंदखेड राजा आहे, मेहकर आहे। या सगळ्या मतदारसंघात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या जाहीर सभा होणार आहेत। उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीने 1 दिवस 2 दिवस असं करून सगळ्या लोकसभा मतदारसंघांनिहाय शिवसैनिक आणि काही नागरिकांशी संवाद साधतात। आज आणि उद्या मिळून बुलढाणा मतदारसंघात हा कार्यक्रम होतोय। त्याचबरोबर महायुतीचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये 12 जागा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भेटत आहेत। त्यामध्ये उत्तर पश्चिम मतदारसंघ आहे जो गजानन कीर्तीकर यांचा आहे, तो भाजप दावा करत आहे त्याच्यावर आणि त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य सुरू झालं आहे। तुम्ही 12चा आकडा जास्त सांगताय, एकेरी आकडा राहील त्यांचा, 12 पण राहणार एवढं मी तुम्हाला सांगतो। कारण बरेच लोक भाजपाच्या चिन्हावर उभं राहण्यासाठी इंटरेस्टेड आहे, इकडे कोणाला राहायची तयारी नाही आहे। कारण खाली जर संघटनात्मक विचार करायला गेलं तर काही नाही, खाली सगळं नुसतं वरचा शो आहे, खाली काहीच नाही आहे। आणि त्यामुळे मला वाटत नाही की या 12 जागासुद्धा त्यांच्याकडे राहतील का। या 12 माझा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो दुहेरी आकडा नसणार, सिंगलमध्येच येणार। आज उद्धव ठाकरेंचा जो दौरा आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात, आपण पाहिलं असेल 2 आठवड्यापूर्वी त्याची बैठक मातोश्रीवर झाली होती आणि या बैठकीमध्ये नरेंद्र खेडेकर यांचं नाव प्रामुख्याने पुढे येत होतं। मात्र त्याच्यानंतर देखील काही 1-2 नावं लोकसभा मतदारसंघातून आली आहेत बुलढाण्याच्या। तर नेमकं आज घोषणा होईल का उमेदवाराची? उमेदवाराची घोषणा अशा दौऱ्यात होत नसते, शिवसेनेत ही पद्धत नाही आहे। यथावकाश उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेच्या मुखपत्रातून अशा उमेदवारीच्या घोषणा होत असतात। आज आता कोणत्याही उमेदवाराची घोषणा होत नाही, हा संघटनेचा प्रोग्राम आहे, संघटनेचा कार्यक्रम आहे। संघटना म्हणून हा होईल, उमेदवार कोणी असू शकतो शिवसेनेत। ठीक आहे, खेडेकर जे इच्छुकातले प्रमुख आहे एवढं नक्की, पण बाकी असं उमेदवारासाठी किंवा उमेदवाराची आज घोषणा असं कोणताही उद्देश या कोणत्याच सभेचा नसतो, याच काय कोणत्याच सभेचा नसतो। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, संभाजीनगर।